झी 24 तास एक पाऊल पुढे। बडोदा विरुद्धच्या रणजी ट्रॉफी क्वार्टर फायनलच्या मुकाबल्यावर मुंबईची पकड अधिक मजबूत झाली आहे। बॅट्समनने केलेल्या शानदार कामगिरीनंतर बॉलर्सनीही कमाल केली। मॅचच्या तिसऱ्या दिवस अखेर मुंबईनं बडोद्याची 5 आऊट 167 अशी बिकट अवस्था करून टाकली आहे। मुंबईकडे 487 रन्सची महत्त्वपूर्ण आघाडी आहे। मुंबईकडून धवल कुलकर्णी आणि विशाल दाभोळकरनं प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या, तर अजित आगरकरनं 1 विकेट घेतली। तत्पूर्वी दुसऱ्या दिवसाच्या 6 विकेट्स 524 रन्सच्या पुढे खेळायला मुंबईनं आज सुरुवात केली। अजित आगरकरच्या हाफ सेंचुरीच्या जोरावर मुंबईनं 9 विकेट गमावून 645 रन्सवर आपली पहिली इनिंग घोषित केली। मुंबईकडून वासिम जाफर, सचिन तेंडुलकर आणि अभिषेक नायरनं सेंचुरी झळकावली। सचिननं या मॅचमध्ये खेळत असल्यानं मुंबईचा आत्मविश्वास दुणावलेला होता। सचिनच्या असण्याचा मुंबईच्या कामगिरीवर चांगला परिणामही दिसून आला। आता टेस्टच्या चौथ्या दिवशी बडोद्याची पहिली इनिंग झटपट गुंडाळण्यावर मुंबईच्या टीमचा प्रयत्न असेल। मुंबईच्या बॅट्समनची कामगिरी बघा। सचिन तेंडुलकर 108 रन्स काढले, 233 बॉल्समध्ये 10 4 आणि 1 6 त्यानं लगावला। 46.35 चा त्याचा स्ट्राईक रेट। वासिम जाफरनं ही सेंचुरी झळकावली। 279 बॉलमध्ये 150 रन्स त्यानं केल्या। 18 4 आणि 3 6 त्यानं लगावले। 53.76 चा स्ट्राईक रेट। अभिषेक नायरनं ही सेंचुरी झळकावली। 243 बॉलमध्ये 132 रन, 12 4 त्याने यात लगावले। स्ट्राईक रेट 54.32 चा। झी 24 तास एक पाऊल पुढे।